हॅलो डिअर स्टुडंट्स, कसा चालू आहे तुमचा बोर्ड एक्झामचा अभ्यास? आपण टाइम टेबल बनवून झालेला आहे, त्या शेड्यूल प्रमाणे आपण एक्झिक्युशन देखील चालू केलेलं आहे. आता तुमच्या बोर्ड अभ्यासाला अजून चांगल्या पद्धतीनं ग्रिप येण्यासाठी आपल्या चॅनलवरती आपण सुरू करत आहोत एक नवीन सिरीज की जिचं नाव आहे इम्पॉर्टंट ॲज वेल एज PYQs हे जे आहेत त्या सगळ्यांची एकत्रित असणारी सिरीज. सो ह्याच्यामध्ये तुम्हाला प्रत्येक चॅप्टरवरती जे काही मोस्ट लाईकली क्वेश्चन्स आहेत आणि आतापर्यंत जे विचारून झालेले आहेत अशा सगळ्या क्वेश्चनचे एकत्रित क्वेश्चन बँक तुम्हाला मी देणार आहे. सो ह्याचा तुम्हाला नक्कीच बोर्ड एक्झामसाठी अशा पद्धतीनं फायदा होईल की आता आपली प्रिपरेशन तर झालेली आहे. जितके मॅक्सिमम तुम्ही क्वेश्चन्स सोडवाल तर तितकं तुम्हाला त्या विषयाशी रिलेटेड जास्त कॉन्फिडन्स येत जातो आणि हाच कॉन्फिडन्स आपल्याला बिल्ड करायचा आहे आणि नक्कीच ह्याचा तुम्हाला तिथे उपयोग होणार आहे. ऑल्सो अजून एक सिरीज मी लॉन्च करणार आहे, पण ती तुमच्यासाठी सरप्राईज आहे. सो ते तुम्हाला 1-2 दिवसात मी सांगेनच, डू नॉट वरी. सो चला आपण सुरू करूयात आपल्या आजच्या पहिल्या जो चॅप्टर आहे ग्रॅव्हिटेशन चॅप्टर. आता याच्यामध्ये मी इथं 1 मार्क क्वेश्चन्स काही घेतलेले आहेत, बट मोस्टली 1 मार्क क्वेश्चन जे असणार आहेत अजूनही जे बरेच आहेत तर त्याच्यासाठी आपण एक क्विज बनवलेला आहे जो तुम्हाला वेबसाईटवरती मिळेल. येत्या आज किंवा उद्या किंवा परवा दिवशीपर्यंत तुम्हाला तो 1 मार्क साठीचे जे क्विज आहेत तर ते तुम्हाला मिळून जातील. ते तुम्ही एक प्रकारचे टेस्ट सारखं सॉल्व्ह करा सो दॅट तुम्हाला त्या चॅप्टरची तुमची प्रिपरेशन किती चांगल्या पद्धतीनं झालेली आहे वगैरे हे तुमच्या लक्षात येईल. सो तो एक पार्ट झाला आणि मग ब्रॉड आन्सरचे क्वेश्चन्स आणि त्याचे मॉडेल आन्सर्स कसे आपण लिहिणार आहोत हे आपण आजच्या ह्या सिरीज पासून सुरुवात करत आहोत. सो इथं तुम्हाला हे पहिले काही डेफिनिशन्स दिसतील. न्यूटनचा युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन, तसंच युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. आता इथं त्याच्याशी रिलेटेड तुम्हाला काय येईल, त्याचं फॉर्म्युला काय आहे, त्याचं युनिट काय आहे, त्याचा शोध कोणी लावला, त्याची व्हॅल्यू काय आहे, हे सगळे देखील त्याच्यामध्ये इन्क्लूड होतात. तसंच ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, त्याची डेफिनिशन काय आहे, त्याचा सिम्बॉल काय आहे, त्याचा फॉर्म्युला काय आहे, युनिट काय आहे, या पद्धतीनं म्हणजे सगळ्या व्ह्यूजनी त्याचा तुम्ही विचार करा फॉर 1 मार्क क्वेश्चन. फ्री फॉल म्हणजे काय असतो आणि मग ते फ्रीली फॉलिंग बॉडीचे जे 3 इक्वेशन्स आहेत बघा न्यूटनचे तर ते देखील बघून घ्यायचे आहेत. मास वेट म्हणजे काय, दोघांच्या मधला डिफरन्स पण तुम्हाला विचारला जातो, पुढे तुम्हाला देईनच मी तो, आणि त्यांच्या डेफिनिशन पण स्पेसिफिकली विचारल्या जातील. सेंट्रिपेटल फोर्स म्हणजे काय, सेंट्रिपेटल फोर्सचा एक फॉर्म्युला आहे बघा, F = mv²/r. सो तो फॉर्म्युला आणि मग सेंट्रिपेटल फोर्स म्हणजे काय, त्याची डेफिनिशन काय आहे हे सगळं तुम्ही इथं बघाल. युनिफॉर्म सर्क्युलर मोशन काय आहे त्याची डेफिनिशन सांगाल, त्याचा फॉर्म्युला तुम्हाला सांगता येईल. एस्केप व्हेलॉसिटी म्हणजे काय, त्याचा एक फॉर्म्युला आहे आपल्याला, एस्केप व्हेलॉसिटी √2gr. हा एक फॉर्म्युला आपण बघितलेला होता. पोटेन्शियल एनर्जी राहू देत, ह्याचा नाही केलं तरी तुम्ही सुद्धा चालेल. त्यानंतर बोलत पुढचे क्वेश्चन्स 2 मार्क्ससाठीचे हे विचारलेले आहेत आणि मोस्ट लाईकली असे. वेट ऑफ एन ऑब्जेक्ट चेंजेस फ्रॉम प्लेस टू प्लेस दो द मास इज कॉन्स्टंट. आता ह्याच्यामध्ये ह्याचं उत्तर लिहिताना तुम्ही वेट आणि मास हे दोन्ही काय आहेत तर तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे वेट जो आहे कोणत्याही ऑब्जेक्टचा इट इज रिलेटेड टू फोर्स, ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऍक्टिंग ऑन द ऑब्जेक्ट विच इज नथिंग बट m×g. मग तुम्ही इथं सांगायचं की वेट डिपेंड्स ऑन मास ऑफ द ऑब्जेक्ट अँड ग्रॅव्हिटेशनल ऍक्सलरेशन. मास रिमेन कॉन्स्टंट बट द व्हॅल्यू ऑफ g चेंजेस फ्रॉम प्लेस टू प्लेस आणि म्हणून वेट चेंज होतं. बट मास हे अमाऊंट ऑफ मॅटर असतं विच इज कॉन्स्टंट एव्हरीवेअर, सो मास विल नॉट चेंज. असं प्रॉपर फॉर्म्युल्याचा वगैरे रेफरन्स देऊन तुम्ही याचं उत्तर लिहाल. मास आणि वेट मधला डिफरन्स 2 मार्काला विचारलं तर 4 मुद्दे आणि 3 मार्कांना विचारलं तर 6 मुद्दे लिहायचे. त्यांचे युनिट्स, सिम्बॉल्स, माससाठीचा फॉर्म्युला नाहीये, वेटसाठीचा हा फॉर्म्युला आहे पण तो काही डिफरन्स होऊ शकत नाही, अर्थातच स्केलर आहे, एक वेक्टर आहे. सो ह्या पद्धतीचे. त्यानंतर युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट आणि ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशन म्हणजे कॅपिटल G व्हर्सेस स्मॉल g. मग ह्यांच्या डेफिनिशन्स तुम्ही लिहू शकता. जी म्हणजे काय, हा जी म्हणजे काय, सिम्बॉल काय लिहू शकता, व्हॅल्यूज लिहू शकता, युनिट्स लिहू शकता. ह्या पद्धतीने ह्यांचे डिफरन्सेस तुम्हाला सांगता येणार. त्यानंतर व्हाय द व्हॅल्यू ऑफ जी चेंजेस इफ वी गो इनसाइड द अर्थ. मग परत तिथे तुम्ही व्हॅल्यू ऑफ जी साठीचा जो फॉर्म्युला आहे आपला G = gm/r², होय की नाही. सो ह्या फॉर्म्युलाचा यूज करायचा आणि तिथं सांगायचं की ऍज वी द व्हॅल्यू ऑफ जी डिपेंड्स ऑन मास ऑफ अर्थ अँड रेडियस ऑफ अर्थ. सो मास ऑफ अर्थ आणि रेडियस हे दोन्ही गोष्टी व्हॅरी होत जातात ऍज वी गो अवे फ्रॉम द सरफेस ऑफ अर्थ. मग ऍज वी आर गोइंग टुवर्ड द सेंटर रेडियस डिक्रीज होत जाते
अँड ऍज द रेडियस डिक्रीजेस व्हॅल्यू ऑफ जी इथे काय होणार, इन्क्रीज होणार ऍक्च्युली, पण मास जे आहे ते मास देखील कमी कमी होत जातं, विच इज कॉन्ट्रीब्युटिंग टू द ग्रॅव्हिटेशनल फोर्स. सो द कलेक्टिव्ह इफेक्ट ऑफ दीज टू इव्हेंट्स, दॅट इज मास डिक्रीज होत आहे, रेडियस त्याची डिक्रीज होते, ह्या दोन्हीचा एक कलेक्टिव्ह इफेक्ट म्हणून व्हॅल्यू ऑफ जी झिरो होते ऍट द सेंटर बिकॉज द मास बिकम्स झिरो. त्यानंतर वाय द व्हॅल्यू ऑफ जी, हा हे तर झालंच तुमचं. त्यानंतर व्हॉट वुड हॅपन इफ देअर वेअर नो ग्रॅव्हिटी, ग्रॅव्हिटी नसतीच तर काय झालं असतं, तर त्याचं उत्तर मी तुम्हाला माझ्या नोट्समध्ये दिलेलं आहे, तुम्ही ते नोट्स रेफर करा, त्याचं प्रॉपर पॉइंट वाईज उत्तर तुम्हाला मी दिलेलं आहे, वेबसाईटला तुम्हाला मिळून जातील. त्यानंतर व्हॉट वुड हॅपन इफ द व्हॅल्यू ऑफ जी वॉज ट्वाईस ॲज लार्ज, आत्ता आहे त्याच्यापेक्षा डबल असती व्हॅल्यू, तर प्रत्येक ऑब्जेक्ट आपल्याला खेचायला उचलायला हा डबल फोर्स अप्लाय करायला लागला असता. ह्याचंही उत्तर तुम्हाला नोट्समध्ये दिलेलं आहे, ते एकदा व्यवस्थित बघून घ्या. कसा प्रश्न असला की काय उत्तर द्यायचं हे तुम्हाला वेबसाईटमध्ये मिळून जाईल. ऑल्सो तुमच्यासाठी एक महत्वाचं मला एक स्टडी मटेरियल सापडलेलं आहे. विद्यालंकार क्लासेस जे आहेत तर त्यांच्या फ्री बुक्स म्हणजे काही बुक्स त्यांनी पब्लिश केलेली आहेत. ऍक्च्युली तुम्हाला सगळ्यांनाच माहिती असेल विद्यालंकार क्लासेस की जे IIT, JEE ह्यासारख्या एक्झाम्स असतील किंवा इंजिनिअरिंगचे क्लासेस असतील तर ह्या सगळ्यांचे कोचिंग ते प्रोव्हाइड करतात तुम्हाला. सो त्यांनी एक इनिशिएटिव्ह घेतलेला आहे ज्याचा तुम्हाला बोर्ड एक्झामच्या प्रिपरेशनसाठी नक्कीच फायदा होणार आहे. सो आय विल स्ट्रॉंगली रेकमेंड की तुम्ही, आणि हे स्टडी मटेरियल तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट मिळणार आहे. तुम्हाला जस्ट काय करायचं आहे, मी डिस्क्रिप्शनमध्ये ज्या 2 लिंक्स दिलेल्या आहेत, एक त्यांची वेबसाईट आहे, एक ऍप आहे. सो आयदर यू कॅन डाउनलोड ऍप ऑर यू कॅन गो टू द वेबसाईट, रजिस्टर करायचं, लॉग इन करायचं. कशा पद्धतीनं लॉग इन करायचं किंवा कशा पद्धतीनं रजिस्ट्रेशन करायचं हे मी तुम्हाला इथं सांगत आहे. सो तुम्हाला इथे जेव्हा तुम्ही, मी खाली दिलेली लिंक आहे जे डिस्क्रिप्शनमध्ये, आयदर तुम्ही ऍप डाउनलोड करू शकता डायरेक्टली फ्रॉम प्ले स्टोर किंवा वेबसाईटवरती जाऊन देखील तुम्ही ह्या मटेरियलचा ऍक्सेस करू शकता. तुम्हाला सगळ्यांनाच माहिती असेल की विद्यालंकार क्लासेस म्हणजे क्लासेस तर आहेतच, जसं मी तुम्हाला मगाशी बोलले, वेगवेगळ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठीचे क्लासेस आहेत, त्याच्याच व्यतिरिक्त यांचे कॉलेजेस देखील आहेत. सो तुम्ही ऑफलाईन मोडवरती चांगल्या पद्धतीचं जर एज्युकेशन तुम्हाला घ्यायचं असेल आफ्टर 10th तर तुम्हाला विद्यालंकार कॉलेज हा एक छान ऑप्शन नक्कीच असेल. सो त्याच्याशी रिलेटेडही स्टडी मटेरियल तुम्हाला ह्या ऍपमध्ये मिळून जाईल. आपण आत्ता फोकस करूयात 10thच्या स्टडी मटेरियलवरती. सो इथं गेल्यानंतर जेव्हा तुम्ही लॉग इन मध्ये जाल, सगळ्यात आधी तुम्हाला तुमचे बेसिक डिटेल्स इथे पुट करायचे आहेत. इथे आल्यानंतर डायरेक्टली तुम्हाला कोर्सेस अबाउट माय डॅशबोर्ड असं दिसेल. सो तुम्ही माय डॅशबोर्ड किंवा इथं कोर्सेसवरती जाल. इथे गेल्यानंतर तुम्हाला हे वेगवेगळे त्यांचे पॅकेजेस जे बुक्सचे आहेत ते दिसतील. मी डायरेक्टली इथे क्लास 10 स्कोर बुस्टरवरती गेलं तर तिथं तुम्हाला हे क्वेश्चन बँक दिसेल. इथं पास्ट बोर्ड पेपर्स हे जर दिसले, 6 कोर्सेस आहेत, हे देखील तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट मिळून जातील. सो इथे मी समजा स्कोर बुस्टरवरती गेले. स्कोर बुस्टरवरती गेल्यानंतर इथे मी जस्ट कंटिन्यू असं क्लिक केलं. सायन्स, मॅथ, SST हे सगळे तुम्हाला क्वेश्चन्स ह्या सब्जेक्टशी रिलेटेड त्याचे आन्सर्स तुम्हाला मिळून जातील. ठीक आहे. सो इथे ते इंजिनिअरिंग दिसतंय, क्लास 12चं दिसतंय. मी क्लास 10 कडे वळेन. क्लास 10 कडे गेल्यानंतर सपोज इथे सायन्स 1 आहे. सायन्स 1 मध्ये मी क्लिक केलं. सायन्स 2 तुम्ही प्रत्येक मटेरियल तुम्ही जस्ट ब्राउज करू शकता. आता इथे ओपन केल्यानंतर तुम्हाला हे वेगवेगळे चॅप्टर्स दिसतील. आपले सायन्स 1चे जेवढे 10 चॅप्टर्स आहेत, इथे सगळ्यात आधी त्यांनी पेपर पॅटर्न वगैरे दिलेला आहे. त्यानंतर तुम्हाला नेक्स्ट पेजवरती क्लिक केल्यानंतर डायरेक्टली किंवा कम्प्लीट अँड कंटिन्यू तुम्हाला पुढे पुढे जायचं असेल तर तसंही करू शकता. इथे 3 हे आहेत. त्यांनी टिप्स दिलेले आहेत काही पेपर लिहिण्यासाठी. त्याच्यानंतर तुम्ही पुढे अजून गेलात, तुम्हाला वेगवेगळे कंटेंट्स आहेत त्याचे, काय काय तुम्हाला चॅप्टर्स आहेत ते, आणि अजून पुढे क्लिक केलं कम्प्लीट अँड कंटिन्यू असं की तुम्हाला इथे जसं पहिला चॅप्टर दिसेल ग्रॅव्हिटेशन, तुम्हाला इथं क्वेश्चन्स आणि त्याचे आन्सर्स ह्या फॉर्मॅटमध्ये मिळून जातील. नेक्स्ट पेज असं क्लिक करत गेलात की तुम्हाला ह्या चॅप्टरशी रिलेटेड सगळे जे मटेरियल आहे ते इथं मिळून जाईल. तुम्ही कम्प्लीट अँड कंटिन्यू वरती क्लिक केलं तर मग तुम्हाला पुढे हे सगळे नेक्स्ट चॅप्टरकडे आपण जातो आणि मग अगेन त्याच्याशी रिलेटेड क्वेश्चन आन्सर्स. सो ह्या पद्धतीनं तुम्हाला सायन्स 1, सायन्स 2, मॅथ्स 1, मॅथ्स 2, इंग्लिश, SST ह्या सगळ्या जे सब्जेक्ट्स आहेत त्याचं स्टडी मटेरियल तुम्हाला ह्या वेबसाईट आणि ऍपवरती फ्री ऑफ कॉस्ट मिळणार आहे. तर नक्की याचा तुम्ही फायदा घेऊ शकता. आता बोलूयात पुन्हा आपल्या ह्या कंटेंटकडे. सो
विल द मास अँड वेट ऑफ अन ऑब्जेक्ट ऑन द अर्थ आणि मार्स मध्ये जे दोघांचे व्हॅल्यू आहेत ते सेम असतील का. अगेन इथं फॉर्म्युला देऊन एक्सप्लेन करायचं की मास हे तर अमाऊंट ऑफ मॅटर असतं, बट वेट म्हणजे मगाशी जसा फॉर्म्युला लिहिला होता तसं लिहायचं, आणि जी ची व्हॅल्यू चेंज होत जाते म्हणून वेट मात्र चेंज होणार. मास हे मात्र मार्स आणि अर्थ सगळीकडे सेम असणार. सडनली बिकम्स ट्वाइस, जी ची व्हॅल्यू ट्वाइस झाली तर इट विल बिकम 2 टाइम्स डिफिकल्ट हे होतं. ह्याचं देखील तुम्हाला नोट्समध्ये उत्तर आहे की परत मी जसं म्हणलं की जी ची व्हॅल्यू ट्वाइस झाल्यानंतर त्याच्यावरती जास्त डबल ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऍक्ट होणार. इट विल गेट मोर अट्रॅक्टेड बाय द अर्थ, आणि त्यामुळे आपल्याला हे सगळ्या गोष्टी डबल डबल कराव्या लागणार. त्यानंतर इन द स्पेस क्राफ्ट ट्रॅव्हलर्स अँड ऑब्जेक्ट्स अपियर फ्लोटिंग. ह्याचं तुम्हाला वेटलेसनेस जे आहे ही ग्रॅव्हिटेशनल फोर्स जो आहे त्याची, आणि तो कमी असल्यामुळं काय होतं, दे आर अंडर फ्री फॉल, आणि द फ्री फॉलिंग जेव्हा ऑब्जेक्ट असतो तेव्हा त्यांच्यावरचा जो फोर्स असतो इट इज ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अर्थ ओनली, and it does not depend on the mass or weight of the object, it will totally depend on the gravitational force of earth. आणि म्हणून ते सगळ्यांचे मासेस डिफरंट असले तरी ऑल विल अपियर ॲज इफ दे आर फ्लोटिंग. त्यानंतर रेडियस ऑफ प्लॅनेट ए, हे जे सगळे आहे हे देखील तुमच्या एक्सरसाइज मधला प्रश्न आहे. सो तुम्हाला स्ट्रॉंगली सांगायचं आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये एक्सरसाइज मधले क्वेश्चन्स अजिबात स्किप करायचे नाहीत. तुम्हाला जर काहीच येत नसेल, जसं मला काही जणांनी सांगितलं की 17 नंबरचा फॉर्म भरलाय, काय करू, कसा अभ्यास करू, तर त्या मुलांनी ऍटलिस्ट एक्सरसाइज मधले क्वेश्चन आन्सर्स तुम्हाला करायचे आहेत. बाकी काही केलं नाही तरी चालेल. त्यानंतर शॉर्ट नोट, अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स, ग्रॅव्हिटेशनल ऍक्सलरेशन, हे न्यूमरिकल्स मी इन्क्लूड केलेले आहेत काही, तर हे व्यवस्थित तुम्हाला हे मी स्टेप बाय स्टेप सगळं तुम्हाला दिलेलं आहेच नोट्समध्ये कशा पद्धतीनं सोडवायचं. न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन सांगायचा आहे आणि त्याचं मॅथमॅटिकल एक्सप्लेनेशन डेरिव्हेशन मध्ये थोडक्यात करायचं आहे. डायग्राम काढून, ती जी डायग्राम आहे न्यूटनच्या युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशनची ती काढून त्याचा जो फॉर्म्युला आहे तो तुम्हाला डिराईव्ह करायचा आहे. तर 3 मार्कांसाठी किंवा आता इथं नुसतं स्टेट म्हटलंय आणि इथं मॅथमॅटिकल फॉर्म, आता जसा परत प्रश्न आला बघा, हा प्रश्न तुम्हाला 3 मार्कांसाठी पण येतो आणि हाच प्रश्न तुम्हाला 2 मार्कांसाठी इथं विचारलाय. सो इफ दिस क्वेश्चन इज आस्क्ड फॉर 2 मार्क्स, तुम्हाला नुसतं न्यूटनचा लॉ लिहून त्याचा मॅथमॅटिकल फॉर्म्युला लिहायचा आहे, एक्सप्लेनेशन किंवा डेरिव्हेशन लिहायचं नाही आहे इथं. पण हेच जर 3 मार्काला विचारलं तर मात्र डायग्राम काढून एक्सप्लेनेशन करायचं. सेम प्रश्न, वेटेज वेगळं, तुमच्या उत्तराची लेंथ वेगळी असणार. ठीक आहे. त्यानंतर 3 मार्कांसाठी हे तुमच्या केपलरच्या जे 3 लॉज आहेत त्याच्याशी रिलेटेड प्रश्न आहे. ऑब्झर्व द गिवन फिगर आणि मग त्याच्याशी रिलेटेड लॉ सांगा किंवा नेम द लॉज. सो हे तुम्हाला माहितीच आहेत, हे 3 लॉज ह्याच्यामध्ये तुम्हाला सांगायचे आहेत. व्हॉट वुड बी द व्हॅल्यू ऑफ जी ऑन द सरफेस ऑफ अर्थ इफ इट्स मास वॉज ट्वाइस अँड रेडियस ऑफ जे आत्ता आहे त्याची व्हॅल्यू आत्ता आहे त्याच्या हाफ असती. मग तुम्ही इथं काय सांगाल, जीचा फॉर्म्युला अगेन लिहायचा, मास ट्वाइस आहे आणि रेडियस हाफ आहे. सो मी कसं लिहिणार, 2m आणि अपॉन r/2² हा जो फॉर्म्युला आहे ह्या पद्धतीनं मी त्याला सॉल्व्ह करत जाईल आणि मग सिम्प्लिफाय करून तुमचं जे उत्तर येईल ते तुम्हाला दाखवायचं आहे. आय थिंक इथे हे असं येईल, 2gm अपॉन r²/4, हे 2² 4 झाला. सो हा 4 वरती जाईल, 2gm अपॉन r² आणि इथे हा 4 येईल. म्हणजे मग काय येईल, हे g इज इक्वल टू 8gm अपॉन r². म्हणजे हे gm अपॉन r² म्हणजे g आहे. सो g डॅश तुमचा काय होईल, 8 इंटू g. मग असं लिहा 8 टाइम्स, किंवा मग g ची व्हॅल्यू तुम्ही इथं घालून इथं 8 इंटू 9.8 असं लिहून सुद्धा तुम्ही उत्तर काढू शकता, किंवा आता जेवढी आहे त्याच्या 8 पटीनं वाढणार असं म्हटलं तरी सुद्धा चालेल. त्यानंतर अन ऑब्जेक्ट थ्रोन व्हर्टिकली अपवर्ड्स, ह्याचं उत्तर मी तुम्हाला दिलेलं आहे नोट्समध्ये. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, द मास अँड वेट ऑफ अन ऑब्जेक्ट, हा पण तुमच्या एक्सरसाइज मधला क्वेश्चन आहे. आयर्न बॉल एक्सरसाइज मधला क्वेश्चन आहे. आणि न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन वरती तुम्हाला या पद्धतीचं स्टेट करायचं सांगितलं आहे.
इफ द डिस्टन्स बिटवीन टू बॉडीज इज ट्रिपल्ड. डिस्टन्स हे तुम्हाला मी शिकवलंय ह्या पद्धतीचा प्रश्न. आपला फॉर्म्युला लिहायचा F इज इक्वल टू G M1 इंटू M2 अपॉन D² हा फॉर्म्युला आहे. डिस्टन्स ट्रिपल्ड केलेला आहे, सो 3D² असं होईल थोडक्यात. म्हणजे हा इथं काय होणार G M1 इंटू M2 अपॉन 9D². सो हे सगळं म्हणजे आपलं काय आहे, नॉर्मल F आहे. देअरफॉर F डॅश विल बी 1/9F असं तुमचं उत्तर असेल. What will happen if to the gravitational force if mass of one object is doubled? एका ऑब्जेक्टचं मास डबल केलं तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स पण डबल होणार. दुसऱ्या ऑब्जेक्टचं मास डबल केलं तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स 4 पटीनं होणार, 4 टाइम्स वाढणार. राईट. सो ह्या पद्धतीनं तुम्हाला या प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत. त्यानंतर विच फॅक्टर्स, कोणत्या फॅक्टर्सवरती ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी डिपेंड करते. जर 2 मार्काला विचारलं समजा हा प्रश्न, तर ते नुसतं तुम्ही लिहायचं की मास ऑफ अर्थ, रेडियस ऑफ अर्थ ह्यांच्यावरती डिपेंड करतं. 3 मार्कांना विचारलं असेल तर मग ते एक्सप्लेन करायचे आहे तुम्हाला की विथ रिस्पेक्ट टू काय म्हणून हाईट, सरफेस वगैरे तो जो दिलेला आहे तर ते व्हेरिएशन इन द व्हॅल्यू ऑफ जी इथं येईल. त्याचं उत्तर हे येईल. आणि ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी कशी डिपेंड करते अर्थचं मास आणि रेडियसवरती ते तुम्हाला मॅथेमॅटिकली डिराईव्ह करायचं आहे. हा प्रश्न विचारलेला आहे बोर्डमध्ये. ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी डिफाईन करायची आहे आणि डिराईव्ह करायचं ह्याचं एक्सप्लेनेशन. जी ची व्हॅल्यू जी 9.8 कशी येते त्याचं डेरिव्हेशन आहे बघा आपल्याला दिलेलं, तर त्याचं डेरिव्हेशन इथं तुम्हाला लिहायचं आहे. एस्केप व्हेलॉसिटी त्याचं डिराईव्ह करायचं आहे मॅथेमॅटिकली. त्याचाही फॉर्म्युला 11.2 जो आहे ना, तर ती जी व्हॅल्यू येते एस्केप व्हेलॉसिटीची, तर ती कशी येते ते तुम्हाला डेरिव्हेशन आहे दिलेलं आहे. मी तुम्हाला माझ्या व्हिडिओजमध्ये तुम्ही बघू शकता. आणि डायरेक्ट तुम्हाला आन्सर पाहिजे असेल तर तुम्ही वेबसाईटवरती नोट्स बघू शकता. त्यानंतर हा एक प्रकारचा प्रश्न येतो तुम्हाला. आणि ऍट अ डिस्टन्स ऑफ 2R दिलंय, तर त्याच्याऐवजी कधी कधी मग तुम्हाला 3R येऊ शकतं. म्हणजे पुस्तकात तुमच्या हे असं दिलेलं आहे. सो मे बी 2Rच्या ऐवजी 3R होऊ शकतं. पण ह्या पद्धतीचा तुम्हाला प्रश्नाचं हे प्रश्न जे आहेत ते विचारले जातात. ठीक आहे. ओके. सो हे झाले आपले ग्रॅव्हिटेशन चॅप्टर मधले काही इम्पॉर्टंट क्वेश्चन्स. कसा वाटला व्हिडिओ मला नक्की कमेंट करून कळवा. मॅक्सिमम तुमच्या फ्रेंड्सपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. नक्कीच तुम्हाला बोर्ड एक्झाममध्ये ह्याचा फायदा होणार आहे. आणि तुम्हाला अजून काही रिक्वायरमेंट स्पेसिफिकली असतील तर त्याही सांगा, आपण नक्की तुमच्या त्या सॉल्व्ह करूया. ठीक आहे. इथेच थांबूयात. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. टिल देन गुड बाय. थँक्यू.